प्रारब्ध आहे. प्रारब्ध आणि नशीब हे एकच आहे. प्रारब्ध आहे आणि नशीब हे घडवायचं असतं आणि नशीब हे प्रारब्धाशिवाय घडत नसतं असं म्हणत असताना काही लोक एकाच वेळेस जन्माला आलो म्हणून कळपावर हात मारत बसतात. आपलं काम बदलतात. लोकांना वाटतं की आपण काम बदललं की आपलं नशीब बदलेल. याची हमी देता येणार नाही, कारण आपलं काम धंदा बदललं की नशीब बदलेल याची हमी देता येणार नाही. एक दृष्टांत सांगतो आहे का. आणि एक अलाढ्य पलाढ्य नावाचा भीमा आणि एक असा मोठा पाड फोडायचा, एका हाताने तो पाड फोडायचा. आणि मग असं करत करत असं सुरळीत त्याचं काम चालू असलेलं आणि काम चालू झालं. असं 2-4 महिने काम चाललं आणि पैसे घ्यायचा, दिवसभर आपलं काम करायचा आणि संध्याकाळी पैसे घ्यायचा, आपल्या मुलीला खायला आणायचा. मुलगी खुश व्हायची आणि तो आला मुलगी त्याच्या अंगावर रोज पळत जायची, कारण की पप्पांनी काहीतरी खायला आणलं असेल म्हणून. आणि एक दिवस असे आणि सकाळी एक पेपरवर अशी बातमी आली की उद्यापासून खतानीचं काम बंद. भीमा म्हणाला, आता आपण एवढे दिवस खाल्लं, पण आता इथून पुढं कसं करायचं, 6 महिने कसे काढायचे. आणि मग असे विचार करत करत असं 2-3 दिवस काढले, याच्यावर त्याच्यावर असं करत काढले 2-3 दिवस. आणि मग 4थ्या दिवशी आता सगळं संपलं, आता काहीच नाही राहिलं. आणि मग सगळं संपल्यानंतर असंच नदीच्या काठी बसला. संध्याकाळचे 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले. पक्ष्यांचा चिवचिवाट, नदीचं पाणी वाहत आहे आणि जागीच्या मशनभूमी होती आणि त्या मशनभूमीकडे त्यानं पाहिलं तर त्या मशनभूमीमध्ये सोनं दिसलं. झालं सोन्यासारखं चमकलं. त्याने परत तिकडं बघितलं, परत चमकलं आणि तो उठला, तिथून मशनभूमीत गेला. त्याने वाघ ती जमा केली, हाडकं बाजूला काढले, वाघ जमा केली, वाघ चाळली ती. आणि वाघ चाळल्यानंतर त्यात जे सोनं होतं ते सोनं काढलं आणि दुकानात नेलं, ते सोनं मोडलं, पैसे का आणले आणि आपल्या मुलीला खायला घेऊन गेला. आणि मग असं करत करत असं त्याला मग ते हेच नादच राहिला. म्हणजे असा रोज तो मेलेला माणूस हे करायचा, उकवायचा आणि त्याचा हाडका फोडायचा. आता मेलेल्या माणसाच्या तोंडात ते सोनं टाकतात ना, आम्हाला काय माहिती नाही, पण ते आमचे पूर्वज करायचे. विठ्ठल असं 2-4 दिवस झालं, परत मग एखादा पण माणूस मेला नाही. आणि मग शेजारच्या गावातून अशी एक अफवा आली की शेजारच्या गावात एक माणूस मेला. त्याला कळालं आणि रातच्या 12 वाजता तो गेला, टोपलं घेतलं आणि आपली टिकास घेतली आणि निघाला. आणि निघाल्यानंतर ते जे प्रेत होतं तिथं, ते प्रेत खाली होतं आणि वरती काठ टाकलेले होते. त्यांनी काठे बाजूला टाकले, ते प्रेत खणलं आणि तिथून मग त्या मांसाच्या वासाने तिथून लांडगे आले. आणि लांडगे आल्यानंतर त्यांनी ते प्रेत खणलं. त्यांनी खणलं तर बघितलं कोले आले. कोल्याने तिच्या अंगावर झाप मारली. त्यांनी कोले धरले, असेच तर फेकून दिले. असे धरले की दणकन फेकून दिले. 2 आले, फेकून दिले. 3 आले, फेकून दिले. आज कवत फेकून दिले त्यानं. आणि फेकून दिल्यानंतर मग कोले गप बसले आपल्या एका जागी. त्यांनी ते प्रेत वरी काढलं आणि ते त्या प्रेताच्या मुंडक्यात टिकास घातली आणि परत लांडून त्याच्या अंगावर झाप मारली. आपलं माडीचं मांस तोडून नेलं, हाताचं मांस तोडून नेलं आणि परत त्यांनी कोल्याच्या मुंडक्यात अशी टिकास घातली. कोलं तिकडंच निघून गेलं. आणि मग कोलं तिकडं निघून गेल्यानंतर आणि परत हे आलं. मग त्यांनी ते प्रेत खणलं, त्याचे तोंड उघडलं आणि त्याच्यातले सोनं काढलं. खिशात घालतात लगेच तिकडून जवळ 2 कोले आले. त्याच्या हातात झाप मारली, हात तोडलं, हे बोट तोडलं आणि परत त्यांनी कोले तिकडे गेले. आणि असं करत आणि मग परत कोल्याने झाप मारली. सगळेच कोले एकखट्टे आले. त्याने सगळे अशी टिका जवली की असं कोला तिकडं, अशी कोण पाय बांधली की इकडं कोला, असे 4 कोले मारले. उलटे 2 कोले खाली. आणि मग त्या 2 कोल्याला वाटलं आपण जर गेलो तर आपण पण जातो, म्हणून त्या गावाच्या दिशेनं भुकत निघाले. आणि मग गावाकडं आले तेवढं कुत्रे पण तिकडून भुकायला लागले. इकडून कोल्याचा आवाज आणि तिकडून कुत्र्याचा आवाज, सगळं गाव गोळा झालं. गावाला वाटलं हे कोल्यांनी प्रेत उकळून काढलं, 100% उकळून काढलं. आणि मग लोक त्या दिशेने निघाले, त्या प्रेताच्या दिशेने निघाले. आणि ते भीमाने बघितलं की लोक येतात तिकून आणि ते पाल घातली त्याच्या मुंडक्यात, लगेच तोंड उघडलं, सोनं काढलं आणि तिकून लोक दिवे घेऊन येत आहेत. त्यांनी बघितलं एकूण लोक पुढं कुत्रे मागं लोक, असं करत त्यांनी ते प्रेतातलं पाल सगळं सोनं होतं ते काढलं
आणि ते लोक यायच्या दिशेने ते भेद ते आपलं बोट ते सोनं काढायच्या नांदानं तो गेला, हात घातला आणि त्या श्वेताची दात खिळी बसली आणि ती काय दात खिळून निघत नव्हती. भीमा वडायचा बोट तरी निघत नव्हती. तिकून लोक येतात, इकून भीमा बोट काढतोय तरी निघत नव्हते. लोक जवळ आले, भीमा निघत नव्हते बोट. भीमाने जोरात पाव घातली त्या श्वेताच्या डोक्यात तरी निघत नव्हतं. परत जोराने घातली, निघलं आणि बोट हे 3 बोट असे तुटले. आणि मग भीमा गावाच्या दिशेने निघाला आणि ते सोनं ऐकलं. आणि मग पेपरावर अशी सूचना आली, उद्यापासून खदानीचं काम सुरू म्हणल्यावर त्या भीमाने एका हाताने एवढा आज भीमा लढायला लागला महाराज. म्हणून म्हणतो काम बदललं की नशीब बदलेल याची आम्ही देता येणार नाही. विठ्ठल 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 सांगतो की